कधी विचार केला आहे का, देवाची मूर्ती असताना शिव मात्र लिंग रूपातच का पूजले जातात? पुराणात सांगितलं आहे, शिव हे रूपापलीकडचं तत्व आहेत, म्हणून त्यांची पूजा रूपात नाही तर ऊर्जेच्या प्रतीकात होते. शिवलिंग म्हणजे फक्त दगड नाही, तो आहे सृष्टीचा शांत श्वास. वरचा भाग म्हणजे लिंग, स्थिर, निराकार, आधार देणारी शक्ती, आणि खालचा भाग म्हणजे शाळुंका, निर्माण करणारी, जीवनाला हालचाल देणारी प्रकृती. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जसं बीज आणि जमीन दोन्ही एकत्र आले तरच जन्म घेतो अंकुर, तसंच शिवलिंग सांगतं निर्मिती आणि शक्ती आणि शांततेचं मिलन. मनाच्या लाटा शांत झाल्या की सत्य स्वतः प्रकट होतं आणि आपल्या अंतरामध्ये साकारतं एक दिव्य विश्व. म्हणून शिवलिंग ही पूजा नसून ती आहे सृष्टीच्या रहस्याची किल्ली. हर हर महादेव.